नमस्कार मंडळी. तर आता जवळपास खूप वर्षानंतर जे ट्रॅकिंगचे व्हिडिओ करूचा विचार चालू आहे. तुम्ही म्हणशाल आता एवढाच घेऊन ट्रॅकिंगला काय, ही फक्त पावसाची सोय आहे. आम्ही ट्रॅकिंगला येऊ नाही हो. आम्ही आत्ता तुम्ही पहिल्यांदा जो बघितलात वरती जे दगड दिसतात, हे फक्त माझ्याबरोबर एक मित्र आबा आहीर म्हणजे राम. तर त्याचं असं म्हणणं आहे की ते आपण क्लाइम्बिंग करू शकतो. तर क्लाइम्बिंग करणं एवढी सोपी गोष्ट नाही, फक्त तेवढं एरिया असा की नाही ह्या बघूसाठी आम्ही फक्त फक्त रेनकोट बरोबर घेतला. माझ्या मते वरचे ढगबीग बघता ह्याची काही गरज नाही, सो आम्ही एक ठेवून देतो सध्या तरी. आणि चला आता आपण जाऊया हळूहळू पुढे. चलो फॉलो मी. तर मंडळी आम्ही आता जातो, पण तुमका दाखवतोय ट्रेकिंगसाठी ह्या असं होता डोक्यावर टोपी, टी शर्ट, बॅग एक, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे शूज असल्यानंतर तुम्ही खरे कसे जाऊ शकतात, काय पाया बिग लागणार नाही, पाय घसरणार नाही पावसात सुद्धा. आणि मी बघा मी ह्याच्यात जातो कारण आमचा अचानक ठरला या, पण आता जाऊया चला. बघा असे येऊन आमका आता कोणाकच माहिती नसल्यामुळे आमका वाट शोधूची लागता. आम्ही चाललो जंगलात. आपले दांडो हो योगी नको म्हणतात दांडो. हो बघा अशी वाटा, काटे बिटे सगळा माझा काय खरा नाही काही सर, मी काटे घेऊन जातले. बघा अळंबी ही खालात काय तुम्ही ढगात गेलात एवढा लक्षात ठेवा. ही फक्त राखावपुरती अळंबी आहेत. चलो वाटे काढूचे आहेत. हो बघा अडकलो. चल चल तू. ही बघ अशा प्रकारे पानं खातो. हे बघा ही बघा ही पानं ह्यानाच खाल्लेली आहेत सगळी. ही बघ चल सोडते का, चल मी धरले. हे बघा ह्यो असा किडो, आणि ह्याच्या किडे आहेत की हे बघा याची पानं खातात. चलो वरच जाऊया. आणि पाठ काढतो पुण्य होता लांब लांब जातला. मी आता म्हणा लांब लांब जातला. ताण लागली, पाणी नाही अडू आम्ही, आणि त्याच्यात हे मच्छरी जाऊ. सगळ्यात मोठी चूक पाणी न आणणार ना. नाही, आपला अचानकच ठरला त्यामुळे काय आपण गडबडीत जाऊन प्रिपरेशन कायच नाही. हां डायरेक्ट घुसलो त्याच्यात. मी शूज पण घालूक नाही. हो जो व्हिडिओ करता तो नालायक माणूस त्यांना मग काय सांगितलं नुसतं जाऊन येऊचा. मला माहिती नव्हता की गेलो अर्धा तास आम्ही ट्रेक करतो तरी हे पोचाक नाही. तो दगड दिसता तुमचा, पण तो जवळ दिसता फक्त. तरी अजून जाऊ बहुतेक आमका 15-1 मिनिटं. होय आरामात जास्ती नाही. चला रस्तो माहीत नाही ना त्यामुळे चलो बाकी काय जाऊया. चलो. येऊन मोबाईल ठेवूची वेळ लिहा, कारण आम्ही घाई गडबडीत निघालो. पाणीच घेऊ नये त्याच्यामुळे जरा धापा लागतात. कारण हे बघा ह्यो वरती एवढं पेटे येतं आमका, त्याच्यामुळे ऑप्शन काय नाही. सगळीकडे ढगत, पण पाऊस का पडणार नाही, तहान जास्ती लागतात त्याच्यामुळे, आणि सवय पण नाही. त्यामुळे जातो आता आम्ही परत पुढे हळूहळू. चलो वाटाड्या तू वाटे काढ. तुझ्या पाय शूज होत, तुझ्या पावलावर पाऊल ठेवत येत. गुटली खाऊ नको फक्त. हो अडकलो नाही जातो. वा ह्या जा काय नेचर हा तर तुमका अशा गडांवरतीच गावतो. आणि असे तुमका आमच्याबरोबर ट्रेक वगैरे करूचे असले तर एकतर आबाक कॉन्टॅक्ट करा, नाही तर माका कॉन्टॅक्ट करा. तुमका असे आम्ही खूप फिरवू शकतो. सिंधुदुर्गाच्या बाहेर पण फिरवू शकतो, पण त्याच्या लोकल माणसं आमच्यावर व्यवस्थित. कारण आपल्याला जे माहिती नाही आम्ही उडी घालणं तसं ह्याही माहिती नाही, पण आम्ही आमच्या गावातच होतो जवळपास. आम्ही काय जाऊ शकतो. हा येऊन बसलो. बूट न घातलेल्याचे परिणाम दाखवते मी तुमका. हे बघ असं काय काय लागता, खूप ठिकाणी लागला. हे बघ
हे हाता काय माझ्या रॅशेस इलेत खूप ठिकाणी असं हातबीत परतून दाखवू शकणे नाही मी. फाटे लागल्यात या जंगलात ना आम्ही आता वरती इलो आणि हे जे दगड दिसतात त्याच वरती जातलो. वारो मस्त सुटला, पाऊस नाही हा फक्त. हे पावसाळ्यात करूचे ट्रेकत तरी पण आता मस्ती जास्ती आमच्या. अचानक बाहेर गेलो आम्ही. आता 2 मिनटापासून परत वरती चढतो. बघ हे आता दगड असे चढत जाऊचे आहेत जे थोडा रिस्की काम असतं. कारण नुसतं जंगलात चढणं सोप्या, दगडात चढणं कठीण. आणि त्याच्यात पायाखाली अशी पालापाचोळा की त्याच्यात कळणार नाही खाली जातो आम्ही. होय बघ नाही ती गाठीच खाली पडली. हो बा ह्यो असो खडा बा आणि ह्याच्यावर आमका क्लाइम्बिंग करूचा. तरी काय नाही का ते, पण आपण इकडून आता आईसने चढू शकतो आपण. आता इथून चढायचा आणि तू क्लाइम्बिंग आयसर दाखवतो हे दाखवतो. क्लाइम्बिंगसाठी हो ॲटलिस्ट पाहिजे प्रॅक्टिससाठी क्लाइम्बिंगचा. सो आपण इकडे प्रॅक्टिस सेशनसाठी येलो. हे पॉझिटिव्ह रक्तगटवाल्यानी मच्छरींसाठी काहीतरी उपाय करून या, नाही तर माझ्यासारखे वांडर होतले तुमचे. 25-30 फुटाचा पॅच. 25-30 फूट असतो ना रे? काय जास्त मग चांगलं जाऊ उलट तेवढं होऊ शकतं. म्हणजे 40 फुटाचा क्लाइम्बिंग करतो विचार आम्ही करतो. म्हणजे आत्ता नाही, नंतर. क्लाइम्बिंग हे माझा विषय नाही, आबाचा विषय. तिची टीम असता वयानुसार क्लाइम्बिंग जरा आमका जरा नाही जास्ती देवी करतो. चला आता आपण या वाटेने वरती जाऊया, जमेल तसं. तू वरती जाताना मी तुझं जरासं शूट करतो. ह्यो क्लाइम्बिंगसाठी आता थोडे वडी काढता आणि ह्यो चल्लो. ह्यो आमच्यातले एक वांडर जा कसंही जातो वर. ये चला इसे धीरे धीरे पकड की हलू हलू. हे वरती जाऊ गावतला वा आरामात. मला तुका सांगू का, मी चप्पल घातलं तर हे पाऊस असलो तर हे पूर्ण स्लिपरी असलं एवढा नक्की. तो बघा ह्यो गायब झालो. अब तसंच वरती जा मला लेफ्ट साईडने. एवढं दिसता ह्योच आता जवळपास 15 फुटात गेला. त्याच्या डबल वरती जाऊचा. ह्यात झाला 30 फूट. अब असं जातं पूर्ण आडवं. ह्यो आता वरती जाऊन तुमका व्ह्यू दाखवीत. आता तोपर्यंत मी वरती चढते. मस्त. अरे सवय रे आपल्या. हे का आता बूट आता येईल तेव्हा आपण माहित आहे. सवय हा म्हणजे आता ज्या पद्धतीची सवय आहे आता चप्पलही नाही ना पाय. हां जंगलात फिरायची सवय आम्ही ठेवली आहे. आवड कोकणचं निसर्ग आपटले. हो कोकणच्या निसर्गाने मला जरा सुद्धा तो दिला ना. बाईक घेऊचे लागते रे. नाही इथनं चलता तसं जेवतो ह्यो जो तू काय गेलंस तो थोडंसं माका कठीण आहे. तू त्याच्यावर पाय ठेवू ना बघ. हे खाली ना हात ठेवलं ना त्याच्यात पाय ठेव आणि पुढल्या झाडाक दे रोडच्या. परत उतरायचं. उतरताना बघा दुसरीकडनं काय ते असतालच. थोड्याशा गॅपिंगनं जातो तो बघा. हे वडी काढूक सुरू केल्यानं त्यांना. याच्यासाठी तुमच्या पायाची ग्रीप खूप महत्त्वाची असता. पाय कसे पकडतात आम्ही तुमका दाखवणार नाही. आम्ही तुमका वॉर्न करतो. असा येऊचा असला तर सांभाळून या, कोणतरी बरोबर घेऊन या.
आणि मी जर इथून खाली गेले तर बघा डायरेक्ट खाली बघा हे असे वडी काढता. आमच्याकडे ना सेल्फी स्टिका ना काय असा ना माऊत नाही गत. आम्ही आपले तोंडान जसे जमतात तसे बडबडतो. बघा ह्यो अशी वडी गाडीत वरती जाता. माका गावताला अजून येऊ असं द्यायचं दोन्हीकडे पोहोचलो. म्हणजे उतराक कसं गावताला उतरता दुसरीकडे उतरूया. बघ तू गेलो वरती वांडर उतर आहे ना मग हो मग 5 वर्षाचा फरक आहे. इतना तो लिहाज करू उमर का नंबरमध्ये काय आहे? असं नाही एज इज जस्ट नंबर. हा. मोडलो काय म्हणलो गॉगल पैसे परेश क्लिप मधनं येलो असतो मा डायरेक्ट ह्याच्यात नाही मोडलो तर क्लिप म्हणून तो लावूया नंतर. लावून सोड हो जरा ही माझी मॅटगिरी त्याच्यात गॉगल ठेवली. नाही त्या गॉगलच्या पाठी खूप दुनिया होती. या मला वाटणार नाही मी चढा नसो आबा. त्यात मी एक होते वाटतं. आबा नाही वाटतं. सेकंड ऑप्शन तो होतो मग अशी दिली तुझं तुझं हे नको तुकडे तुझ्या हाती तुझ्या उतरू. अरे ए तिकडे त्यासाठी हां झाडा धरून झाडाचा खारा नाही फायनली बॅक करू शिका. नाही तर काहीतरी गुटली उडवतला त्यापेक्षा मान्य करायचं ते जमणार नाही जमणार नाही असा करूचा लागतं नाही तर ओव्हर अजिबात करता नाही. चला तर मंडळी ह्यो मी वातावरण माझ्या मोबाईलातनं दाखवतोय आणि आबाच्या मोबाईलात आम्ही व्हिडिओ करतो. पहिला आधी वातावरण बघा. हो बघा ह्यो क्लायमेट हा आणि असा पूर्ण समोरचा वातावरण कोकण स्वर्ग हिरवीगार झाडं आणि हैसून आत्ता आम्ही ह्या पट्ट्यातनं आम्ही ह्या मार्गे वरती इलो मी आणि आबा. तर हे आता जरा आम्ही बसलो परत आमका वरती जाऊचा. तो अजून नाही म्हटलं तरी हे जास्ती 20 फुटा ह्योच 20 फुटा. आता आपण हे बघलो ना काय मस्त सांगत आहे क्लायम्बिंगसाठी प्रॅक्टिससाठी मस्त. ह्यो जो असा ह्यो खालून इकडून नाही म्हटलं तरी 40-45 फुटा आणि ह्याच्यावरतीच क्लाइम्बिंग करूचा विचार चालू. बघूया कितपत सक्सेस होता. आम्ही विदाऊट एनी इक्विपमेंट होईपर्यंत इलो आत्ता. अशी रिस्क घेऊ नका एवढाच सांगतो बाकी काय नाही. पक्षात तर पूर्ण कंडिशन बेकार झाली हा. आम्ही ना काय कॉस्ट्यूम घेतलो एक्स्ट्रा ना शूज ना पाणी बॉटल ना खाऊक काय असेच आपले उपट सोंब्यासारखे आम्ही थैसून निघालो. मी काल सकाळीच मुंबईवरून येईल आहे. आबा बोललो आज दुपारी जाऊया. माका म्हटल्यानं फक्त जाऊन येऊचा. माका वाटलं जाऊन यायचा म्हणजे काय 5-1 मिनटाचा काहीतरी ट्रेक असतो आणि यायचा म्हणून मी आपलं चप्पल घालून दिलं. पण यांना सरळ शब्दात कांडाप काढला ना. गेलो अर्धा पाऊण तास आम्ही वरती चढलो आणि त्याच्यात परत ह्या क्लाइम्बिंग तुम्ही आत्ता बघितलं असताला जर व्हिडिओ दिसला तर. आणि त्याच्यात हे मच्छरी जीव खातात. सो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अजून वरती जाऊचा. आणि आबा आणि मी दोघंजण फिल्म इंडस्ट्रीत काम करतो. आबा आर्ट डिरेक्टर म्हणून काम करता. मी ॲज अ लाईन प्रोड्युसर काम करतो आहे. ॲज अ आर्ट डिरेक्टर काम करतो आहे. हल्लीच इलेल्या त्याच्याकडे सॉरी तुंबाडची मंजुळासाठी मी लाईन प्रोडक्शन केलं आहे. त्याच्या आधी इलेलं दशावतार त्याचंसुद्धा लाईन प्रोडक्शन केलं आहे. सो आम्ही नेचरसाठी नेहमीच मॅड आहो. आबा पण त्यात सांगता की हाई येऊन शूटिंग करू काय पण सगळे इक्विपमेंट हय आणणं कॅमेरो आर्टिस्ट सगळ्यात मेन म्हणजे आर्टिस्टला एवढ्या लांब आणणं इट्स इम्पॉसिबल. आणि त्याच्यात असे मच्छर खाणं आता खूप कठीण गोष्ट आहे. तरी पण आम्ही पुढे कधीतरी ट्राय करू ह्यापर्यंत येऊचा. पण तरी पण आता विषय इलो तर तुमका सांगताय अजून एक तांडेल मूवी येतात ज्याच्यात आबा आर्टसाठी असा आणि तुंबाडची म्हणजे आपल्या कोकणातच झालेलो पूर्ण मूवी असा तो अजूनही थिएटरमध्ये असा.
तर नक्की जाऊन बघा आणि तुमचे प्रतिक्रिया भेटणार नाही. चॅनलपर्यंत पोहोचवा, माझ्यापर्यंत नाही. उद्या म्हणजे आता मी व्हिडिओ कधी पोस्ट करून माहिती नाही, पण या शुक्रवारपासून तुंबाडच्या मंजुळाचे 3 शोज पुढा साईडला म्हणजे आराध्य थिएटरमध्ये शुक्रवारी मी कालच बघितलं आहे. 12 तारीखच्या डेटला 3 शोज त्यांनी डिक्लेअर केलेले असत. त्याच्यामुळे 10चा सुद्धा शो असा रात्री आणि संध्याकाळी 6:30 आणि दुपारी 12चा असमती असे 3 शोज असतात. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. मी ॲडव्हर्टायझिंग नाही करणार, पण आपल्याकडचे जवळपास 80% कलाकार, 80 पण नाही 90% कलाकार आपल्याकडचे आहेत कोकणातले. फक्त 10 ते 12 कलाकार हे आउटर आहेत, म्हणजे जितेंद्र जोशी, उषा नाडकर्णी असे जे मोठे मोठे कलाकार आहेत, अंशुमन विचारे म्हणा, अथर्व रुके किंवा सई तामणकर, असे काही कलाकार आहेत जे फक्त मुंबई पट्ट्यातले आहेत. बाकी सगळे आपले कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड असेच सगळे असत. आता तुम्ही म्हणतात की मी व्हिडिओ व्लॉगिंग करतोय तो मूवीचो करते की काय, तुमका ह्या कळा कळता की आम्ही आमचं दम घालवतो, तहान लागली आहे ती घालवतो, तेवढेच जरा विचार वेगळे होतात आणि फ्रेश होतो आम्ही, म्हणून ह्या चालू होता. तर आता आम्ही परत वरती चढा घेतो. सोय करता बघी चांगला पण आहे असं नाही की फक्त बघते किडे बघायचे आणि प्यायचा. बॅगेत चाकू आपका बॅग बघ, काही पण पाणी आ इथं नाही चालू आला की फक्त बॅग घेऊन लो, पाणी काय अडूक नाही. त्यांना गडबडी विसरलं सांगते का असं नाही, पुढचा बोललं असतं, पण मालवणी भाषा आमची खूप डॅमेज आहे, तेव्हा जरा कंट्रोलमध्ये बोलायचं लागतं व्हिडिओमध्ये. हाय ठेव बॅग. पाणी खाली उतारलं तर बरी आहे. पाणी खाली उतारलं जरा कसला तिथं तो बघूया. त्याच्यातच घे ना पाणी डायरेक्ट. ठीक नाही मग खाली जाता तू पितं तू मग खाली गेला तो वेगळा. जास्त आता मध्ये ह्या असतं ना ढीक येता ढीक जरा त्याचो हे जो नित्य ह्याच्यात आहे ना साईडून कि होतं टोपी काढून टाकलं दिसतं ढीक. अरे बस झालं तेवढा. चल लोक तिकडे आपलं आता एकच जाता, कारण मग ताण लागली, मी नाही जाऊ शकत. अरे ये पोचा हमारा धुरंधर बंदर ऊपर. ॲक्च्युली लाईट अगेन्स्ट हा, तरी पण दाखवतोय आमचं ह्यो जो आबा असा का सगळीकडे धावायची सवय. तो थंय चाललो आणि माझा जीव हे भांड्यात आवरतो. ये उडी घाल नको कार्टे. मोबाईल पण आलता आम्हाला.
उडी घालता वांडरासारखे. हा हो क्या बात. किती वरती हा आहे तुम्ही बघा. विदाउट एनी सपोर्ट तो थाईपर्यंत पोचला. मी नाही, मी जवळपास त्याच्या 115 फूट खालीच आहे. आपली बाबा कॅपॅसिटी नाही पुढे जाऊची. हे आम्ही फक्त क्लाइम्बिंग करूसाठी एक स्पॉट नवीन काहीतरी म्हणून शोधू गेल्लो. गावाचं नाव वगैरे आम्ही तुमका आता सांगूचो नाही. तो ज्यावेळी ह्यो क्लाइम्बिंगचो ट्रेक ठरात त्यावेळी आम्ही तुमका सांगतलो. म्हणजे आबाच सांगित, ह्या माझा प्रांत नाही बाबा. आव आव ठेव रे. असं नाही होऊ शकणं खाली गॅपीत खे का. हैसून उतरे की थैसून उतरे. बघा आता किडे करीत बारीकशा वाटेन खाली उतरतो. पोचलो खाली, मागा खाली जाऊचा. नको रे बाबा, तू व्हिडिओ का करतो. तू एवढ्या इझिली चढतो उतरतो. मी न्यू फॉर दिस सेशन. तोच खाली उतर ना, त्या खालच्या पॅचला. हा थांब, झाड पोहोचायचं. तुझ्याकडे शूज आहेत मित्रा. माझ्याकडे शूज नाही आहेत. आणि त्या साईडने आले. बट नाव आय एम क्लाइम्बिंग उलटो जात. हां उलटोच पॉसिबल. या झालं, या संपून चालला आता काय. आम्ही वांडर असे आम्ही कधी येऊ शकतो. आता खायसून जाऊया, हैसून खाली सेम खाली उतर असं पूर्ण. असे वांडरा की झाडावर सपोर्ट घेऊन आम्ही किती चढू शकतो. उतरा कशी. झाड नसला तर हे हैसून होता चढलेलो आपण. असो आहे ना खाली, तू असं याच्यात ना. सिरियसली वाटणार नाही ना. हो, चढताना सोपं वाटतं रे. उतरताना त्या साईडने ना तसं पलीकडे आहे. पलीकडे आहे ना, इकडून असं उतर. स्टेप बाय स्टेप होतं. तू उतर, तू काय उतरा रे. हे फक्त दगड चढाक आमका 20 मिनिटं लागली आणि उतराक आम्ही 2 मिनिटात खाली येलो. आता खाली फक्त पाय वाटत त्याच्यामुळे त्याचा काही व्हिडिओ नाही करणार. खाली जाऊन आम्ही तुमका सांगतो बरोबर उतराक किती वेळ लागलो आणि टोटल किती मिनिटाचं ट्रेक. चलो. तर मंडळी, जाताना व्हिडिओ स्टार्ट केलो त्यावेळी रेनकोट टाकलेलो. आता रेनकोट ताब्यात घेतो. आता तहान लागली आहे म्हणून बघा, ही रतांब्याची पानं, कोवळी पानं खातो जरा, कारण तहान खूपच लागली आहे. तोपर्यंत मी रेनकोट घेतो आहे. रेनकोट जागा ठेवतलात तर असा चाळकीत आतमध्ये ठेवा, जेणेकरून कोण घेऊन जाऊचं नाही. पण पावसाळ्याचे दिवस आहेत, रेनकोट नाही तर बाकी काय नाही होणार. ही बघा, ही अशी कोवळी पानं खाऊची असतात. तहान भागाची नाही, पण तहान लागाची नाही पटकन. मंडळी, गेल्या 18 वर्षापासूनची माझी साथीदार, माझी गाडी मुसफ्फर. ह्योही कार तो माझ्याबरोबर 18 वर्षापासून आहे जास्तीच, त्याच्यामुळे सगळे जुने. ह्यो आबाचो आणि माझं फक्त दुसरो ड्युएल ट्रिप हा बहुतेक. कारण ट्रेक आम्ही एकदा असे 31 डिसेंबरला खयचो रे हनुमानगड केलेलो. रात्री 12 वाजता चढाक चालू गेलो, पण त्याचा आम्ही व्लॉग टाकूक नव्हतो. बट आता ह्यो जवळपास 5-6 वर्षानंतर असे आम्ही दोघेच जण अचानक भयानक ट्रेक लायलो. ह्यो आबाचो प्लॅनिंग होतो आणि आमच्याच ग्रुपमधलो एक मित्र प्रथमेश धुरी हे ना खयसून तरी हो एक दगड सगळे शोधून काढलेले. तर त्या लोकेशन आम्ही तुमका सांगणार नाही, पण क्रेडिट देणं आमचा कर्तव्य म्हणून प्रथमेशचं आम्ही नाव घेतो.
की प्रथमेशमुळे आमकां ही जागा कळली. आम्ही तुमकां जागा अजिबात सांगूचो ना खयची या काय या. एकतर तुम्ही आबाक कॉन्टॅक्ट करा. आबाचा इन्स्टा आय डी आय थिंक राम आयर 15 आणि माझा असा एकतर सचिन कोंडसकर किंवा अनसीन कोकण दोनपैकी एका खयच्या अकाउंटला तिघांपैकी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, DM करा. आम्ही तुमका लोकेशन सांगू आणि कधी ट्रेक ठरतलो, कधी क्लाइम्बिंग होतला ह्या पण सांगू. आणि असा काही नेसेसरी नाही की हा येऊन फक्त क्लाइम्बिंगच करू काय, तुम्ही ट्रेकिंगसाठी सुद्धा येऊ शकतात. तुम्ही आता बघू शकतात आम्ही 15 मिनटं फक्त खाली उतरलो तरी पण पूर्ण भिजलेले असो. पावसाळी वातावरण आज तारीख 11 जून असा तरी पण आम्ही एवढे भिजलो. त्याच्यामुळे तुमका जर ट्रेकिंग करूचा एक हाफ डे ट्रेकिंगसुद्धा ह्या आरामात होऊ शकता किंवा तुम्ही फुल डे ट्रेक करतालात तर तुमका जेवणाचं वगैरे प्लॅनिंग करूचो लागतलो. तो आपण सगळं नक्की करूया. पण जर तुमका इकडे येऊचं असत आणि लोकेशन हवे असत तर तुम्ही आमच्या दोघांपैकी कोणाकडे कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमका नक्की लोकेशन सांगू. आणि असे बरेच ट्रेक आम्ही यावेळी अरेंज करूचे ठरवलेत. त्याच्यामागे कारण मी तुमका आता दाखवतो. वेट, हे ट्रेक अरेंज करूचं कारण म्हणजे आमच्यापैकीच आम्ही तिघा चौघांनी मिळून मुंबईत आमचे काही मित्र असत त्यांच्याकडे हे घेतलेले शूज, हे ट्रॅक्स, टी शर्ट, कॅप्स, गॉगल्स, बॅग्स असे सगळे गोष्टी आम्ही मुंबईतनं स्पेशल कॅरी केल्यात फक्त ट्रेकिंगसाठी. सो जर तुमका ते गोष्टी घेऊच्या असतील मुंबईमधून किंवा ऑर्डर देऊनसुद्धा ते होम डिलेवरी असत त्यांच्याकडे तर ता पण होऊ शकता. त्याचं नाव आम्ही आत्ता घेणं नाही हो, तर तुमका आम्ही नंतर सांगू. तर अशा निसर्गरम्य वातावरणात जर तुमका ट्रेकिंग करूचं असात तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटू लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.